नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला पेपर कटिंगचा वापर करून कटोरी अस्तर ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते दाखवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। या ठिकाणी बघा, पेपर कटिंग घेतलेले आहे, अस्तर घेतलं, ब्लाऊज घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघा, अस्तर घेतलं। आता हे अस्तर मी पसरून घेणार आणि ही पेपर कटिंग सर्व आपली या ठिकाणी हंतरून घेणार आहे। तर कमी कपड्यामध्ये आपल्याला पेपर कटिंग ठेवायची। कपडा कमी असेल तर पेपर कटिंगचा वापर करून आपल्याला व्यवस्थित पार्ट ठेवून कटिंग करता येते। आधी मागचा भाग ठेवून घ्यायचा, त्यानंतर कटोरीच्या साईडचा, कटोरी, क्रॉसपट्टी, बाही अशी हंतरून घ्यायची। कमी कपडा असेल तरी आपल्याला ब्लाऊज ह्या जी पेपर कटिंग आहे 38 छातीची आहे। तर या ठिकाणी बघा, सगळे पार्ट ठेवून आता आखून घेते। यामुळे काय होतं की कमी कपडा असेल तर आपल्याला हंतरून व्यवस्थित तर अंदाज येतो की आपला ब्लाऊज ह्या कपड्यामध्ये होईल की नाही। या ठिकाणी बघा, क्रॉसपट्टी ठेवून त्याची आखून घेतली, मागचा भाग आखून घेतला, त्याचबरोबर आता ह्या कटोरीच्या साईडचा भाग। मग आपल्याला अंदाज येतो की आपला परत कपडा किती उरतो, हुकलूकच्या पट्टीसाठी, गळपट्टी, कमरपट्टीसाठी कपडा उरतो की नाही। तर कटोरी पण बघा ठेवली व्यवस्थित, ती पण आखून घेतली। आता बाही, आधी मी हे सगळे पार्ट कट करून घेते। मग आपल्याला बाही कशी शिवायची, जर कपडा जास्त असेल तर आपल्याला शोल्डरला जर चुन्या पाहिजेल असतील तर त्यावेळेस आपण आधी सगळे पार्ट आखून कट करून घ्यायचं। उरलेलं कापड असतं, त्याच्यानंतर आपण ठरवायचं की आपल्याला बाही डिझाईनची करायची का साधी करायची। तर या ठिकाणी बघा, मला शोल्डरला चुन्या घेण्यासाठी फुगा बाही, फक्त शोल्डरला चुन्या घेणार। तर याला शॉर्ट कोंबडी बाही आपण शिवणार आहे, तर त्यानुसार मी कट करणार। आता हे सगळे पार्ट बघा, व्यवस्थित जशी मार्किंग केली त्याप्रमाणे कट करून घेतले। आता ही कटोरी, कटोरीसुद्धा व्यवस्थित कट केली। आता राहिलेला कापड, आता आपल्याला बाही कट करायची। मग त्यासाठी आधी आपल्याला व्यवस्थित घडी घालून घ्यायची। आता ही साधी बाही आहे, 4 ते 5 इंचाची आहे। आता याच्यावरती या ठिकाणी बघा, मी बंद बाजूकडून 2.5 इंच घेतले आणि वरती 2.5 इंच घेतले आणि मागील मोंड्याला जोडून घेतले। मग आता आपल्याला याच्यात जर जास्त फुगा नको आणि थोड्याशा चुन्या करायच्या, तर त्यासाठी मी या ठिकाणी बघा, जसं मागील पुढीलचा आकार देतो त्याप्रमाणे या ठिकाणी कट करून घेतली। पण आपण या ठिकाणी जे मी मागील पुढीलचा जो आकार दिसतो तो न घेता आतली कटिंग केली आणि या ठिकाणी बघा एवढंच आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3च चुन्या भेटतील। आणि छोटीशी बाही, उंची कमी असल्यामुळे शोल्डरला चुन्या एकदम छान दिसतात। अशी मार्किंग करून घ्यायची की आपल्याला चुन्या कुठून घ्यायच्यात। आता हे उरलेलं जे कापड आहे ते आपण हुकलूकसाठी, गळपट्टीसाठी, कमरसाठी घेणार। आता ब्लाऊज हंतरून घेतलं। आता प्रत्येक पार्ट या ठिकाणी मी कट करून घेणार। कट करायच्या पहिले सुद्धा जसं पेपर कटिंग ठेवली त्याचप्रमाणे अस्तर जे कट केलेलं आहे ते सुद्धा पार्ट ठेवून घेणार। असे प्रत्येक पार्ट व्यवस्थित ठेवायचे, एक एक पार्ट कधीही कट करायचे नाहीत। आधी चेक करायचं बरोबर बसतं की नाही, त्यानंतरच कटिंग करायची। आता बघा, डिझाईन आहे बाहीची, तर बाहीला आपण कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे, जसा मागचा भाग ठेवला तर डिझाईनचा आकार कसा आहे त्यानुसार आपल्याला कटिंग ठेवायची असते आणि कट करायचं। या ब्लाऊजचे धागे सोडणार नाही आहेत, कपडा चांगल्या क्वालिटीचा आहे। या ठिकाणी बघा सगळे पाड, या ठिकाणी सुद्धा आपण कपडा जास्त घेत नाही। ही क्रॉसपट्टी, कटोरी,
आता आपल्या ह्या बाहीला जोड येणार आहे. आधी कटोरी कट करून घेऊ आणि मग बाहीला जोड किती लागेल ते नंतर आपण बसवूया. आता या ठिकाणी बघा एक साईड बंद आहे ब्लाऊजची, तर त्या साईडला मी जोड देणार आहे. बाहीला सुद्धा आपण एक्स्ट्राचं कापड अजिबात घेतलेलं नाही. आता या ठिकाणी बघा जोड येणार, तर आपल्याला बघायचं मग जसं बाहीची कपडा आहे उंची बघा, उंचीत आपण डिझाईन कशी घेतली तशी जोडला सुद्धा उंची जोडायची, म्हणजे डिझाईनचं कापड हे उरलेलं आपल्याला हुक लुकसाठी होणार. आणि हे उरलेलं एवढं ब्लाऊजचं कापड उरलं, त्याची आपल्याला गरज नाही आहे. जर तुम्हाला लटकन बनवायचे असतील तर त्याचा वापर आपण करू शकतो. आता हे कसं जोडायचं, ह्या ठिकाणी मी या ठिकाणी पिनसुद्धा जोडून घेतली, म्हणजे ते पार्ट आपले जे जोडायचे आहेत बाहीला तर ते कुठे घाळ होणार नाहीत. आणि हे आपण कटिंग केलेला प्रत्येक पार्ट मी तुम्हाला ठेवून दाखवते. अशा पद्धतीने आपण पेपर कटिंगचा वापर करून कमी कपड्यामध्ये कटिंग केली, तर कशी वाटली मला नक्की कळवा.